स्वरादी म्हणजे काय? स्वरादीचा अभ्यास कशा पद्धतीने करावा? बघा आता स्वरादी म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना अगोदर स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यास स्वरादी असे म्हणतात. स्वरादीचा अभ्यास करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. एक म्हणजे अनुस्वार आणि दुसरा म्हणजे विसर्ग. आता अनुस्वार म्हणजे काय, याचा शब्दशः अर्थ काय होतो? तर अनुस्वार या शब्दाचा अर्थ पाठीमागून झालेला उच्चार किंवा उच्चारावर स्वार म्हणजे अनुस्वार. अशा पद्धतीने अनुस्वार याला म्हणतात. आता बरेच जण म्हणतील की सर अनुस्वार आम्ही तर त्या अशाच पद्धतीने अभ्यास दिला आहे. बरोबर आहे, तर तो बिंदू, त्याला बिंदू सुद्धा म्हणतात अनुस्वाराला. त्याला त्या ठिकाणी शिरोबिंदू सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर अनुनासिक सुद्धा म्हणतात. मग या अनुस्वाराचे दोन प्रकार पडतात. एक पहिला प्रकार म्हणजे स्पष्ट व खणखणीत उच्चार. म्हणजे काही शब्द असे आहेत की त्याचा उच्चार करताना स्पष्ट आणि खणखणीत होतो. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पंखा, आपण जेव्हा त्याचा उच्चार करतो तेव्हा स्पष्टपणे उच्चारावा लागतो अनुस्वार. त्यानंतर पंगत, भंडारा, बरोबर, अशा पद्धतीने. त्याचबरोबर इकडे ओझरता उच्चार. आता हा जो प्रकार आहे हा प्रकार मराठीमध्ये वापरला जात नाही. आता तो कालबाह्य झालेला आहे, पण आधी त्याचा वापर केला जात होता. तर त्याला अनुनासिक असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे जर आपण बघितलं तर काकडी, चाचणी, पाच, हे, ते, म्हणजे याचा उच्चार ओझरता होतो, म्हणून त्याला अनुनासिक म्हटलं जातं. हा अनुस्वार तुम्ही दिला नाही दिला काही फरक पडत नाही. नंबर 2 मध्ये स्वरादीचा अभ्यास करताना विसर्ग महत्वपूर्ण भूमिका पार पाडतं. बघा आता याचा शब्दशः अर्थ काय होतो? तर श्वास सोडणे असा होतो. म्हणजे ह या व्यंजनाचा उच्चार करताना जोराने हिसळा देऊन तोंडातील हवा एकदम सोडली म्हणजे विसर्गाचा उच्चार होतो. म्हणजे तुम्ही जर दुःख हा शब्द जेव्हा उच्चारतात तेव्हा तोंडातील जी काही हवा आहे ती एकदम सोडली जाते, त्यातून विसर्गाचा उच्चार होत असतो. त्यानंतर अंतःकरण अशा पद्धतीने. आता इथं पुढे विसर्गाचा उच्चार ह किंवा स सारखा होतो. सर्वांना धन्यवाद.